दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री जगदंबा मातेचा वार्षिक उत्सव तथा बोहाडा मोखाडा या गावी संपन्न होत आहे। पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील बोहाडा उत्सवाला सुरुवात झाली आहे। होळीच्या दुसऱ्या दिवसापासून या बोहाड्याला सुरुवात होते। त्यानुसार 14 मार्च पासून ग्रामदेवी श्री जगदंबा मातेच्या या उत्सवाला सुरुवात झाली आहे। मोखाडा येथील 300 वर्षापूर्वीचा हा पारंपरिक बोहाडा आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यासह दादरा नगर हवेली, नाशिक, इगतपुरी, भिवंडी, कल्याण येथील लाखो आदिवासींचं श्रद्धास्थान आहे। आदिवासी बहुल पालघर मधील मोखाड्यामध्ये गेल्या 300 वर्षापासून माता जगदंबाचा उत्सव म्हणजेच बोहाडा प्रतिपदेपासून सुरू होतो आणि अष्टमीपर्यंत ही यात्रा चालते। मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा उत्सव दरवर्षी पार पडतो। तर यंदाही मोठ्या उत्साहाने या उत्सवाला सुरुवात झाली आहे। हा बोहाडा उत्सव 14 मार्च शुक्रवार पासून सुरू झाला असून 21 मार्च रोजी शुक्रवारी संपन्न होणार आहे। लाखो आदिवासी समाजातील नागरिक या बोहाडा उत्सवाला आपली सर्व कामे बाजूला ठेवून उपस्थिती लावतात। गेल्या 300 वर्षापासून मोखाड्याची ही परंपरा असून माता जगदंबाचा मोठा उत्सव या ठिकाणी पाहायला मिळतो। या उत्सवात सर्व धर्म समभाव पाहायला मिळते। सर्व जाती धर्माची लोक एकत्र येत हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडतात। बोहाडा दरम्यान रात्रभर सोंग नाचवण्याची परंपरा चालत आली आहे। यात गणपती, हनुमान, वाघोबा अशा 45 ते 50 देवी देवतांची सोंग नाचवली जातात। देवी देवतांचे मुखवटे परिधान केलेली ही सोंग मंदिरापासून गावाच्या वेशीवर नाचत जाऊन पुन्हा येतात। त्यामुळे येथील नागरिकांवर, शेतीवर, गुरांवर येणारे संकट दूर होते अशी आदिवासी समाजाची श्रद्धा आहे। त्याचप्रमाणे 300 वर्षापूर्वीची ही प्रथा अशीच कायम राहावी म्हणून सर्व धर्मीय मोठ्या उत्साहात या सगळ्यात भाग घेतात। शिवाय या बोहाडा आदिवासी परंपरेमुळे गावातील ऐक्य टिकून राहत असल्याचं मत गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। फाल्गुन वद्य प्रतिपदा ते अष्टमी पर्यंत हा उत्सव साजरा करतात। पहिल्या दिवशी गणरायाची मिरवणूक काढली जाते। त्यानुसार यंदाही 14 मार्च रोजी गणरायाची मिरवणूक काढण्यात आली होती। तर दुसऱ्या दिवशी मत्स्यावतार, तिसऱ्या दिवशी कुर्मावतार राक्षस युद्ध, चौथ्या दिवशी वराह अवतार राक्षस युद्ध, पाचव्या दिवशी भीम बकासूर युद्ध, भीम हिंडीबा विवाह दाखवले जाणार आहे आणि 6व्या दिवशी 19 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी लहान यात्रोत्सव तथा धाकटा बोहाडा, 20 मार्च रोजी मुख्य यात्रोत्सव तथा मोठा बोहाडा असे हे कार्यक्रम असणार आहे। हे सर्व कार्यक्रम रात्री 9 वाजेपासूनच सुरू होणार आहे, म्हणजेच रात्रीचे हे सर्व कार्यक्रम असणार आहे। तर शेवटी शुक्रवारी 21 मार्च रोजी नरसिंह हिरण्यकश्यपू युद्ध, जगदंबा मातेची महापूजा व विजयी जगदंबेची मिरवणूक सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे। तसेच शुक्रवारी 21 मार्च रोजी कुस्तीचे जंगी सामने देखील आयोजित करण्यात आले आहे। त्यामुळे अशा पद्धतीने संपन्न होणाऱ्या या यात्रा उत्सवात सर्वांनी आनंदाने सहभागी होऊन यात्रा उत्सवाची शोभा वाढवावी व श्री जगदंबा मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष विश्वस्त जगदंबा माता सेवा संस्थेकडून करण्यात आला आहे। तर दरवर्षी जगदंबा उत्सवाला पालघर जिल्ह्यातून तसेच परिसरातून मोठा प्रतिसाद मिळतो। या उत्सवात सर्व जाती धर्मांची लोक एकत्र येऊन हा उत्सव दरवर्षी गुण्या गोविंदाने मोठ्या उत्साहात साजरा करतात। या उत्सवाचे एक महत्त्व असं आहे की या उत्सवाला आजपर्यंत कधीही गालबोट लागलेलं नाहीये। अल्प म्हणजे कमी बंदोबस्तातही हा उत्सव चांगल्या पद्धतीनं आणि सुरळीत पार पडत असतो। तर यंदाही हा बोहाडा अशाच पद्धतीने सुरळीत आणि उत्साहात पार पडणार आहे। हा वारसा जीवापाड जपण्याबरोबर परम श्रद्धेनं अधिकाधिक रंगतदार आणि समृद्ध केला गेला आहे।